मंडळी, रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ग्रुपमध्ये मोठा भूकंप आला। 10 लाख कोटी रुपयांचे हे साम्राज्य 2 गटात विभागले गेले। रतन टाटा यांच्या निधनानंतर अंतर्गत वादामुळे टाटा समूह नेहमीच चर्चेत राहतो। पण आता पुन्हा टाटा ग्रुपच्या अंतर्गत वादाच्या चर्चा रंगल्या आहेत आणि आता याला कारण ठरलंय एक बोर्ड मीटिंग। फेब्रुवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यात आर्थिक राजधानी मुंबईतील टाटा समूहाच्या मुख्यालयात टाटा सन्सची एक बोर्ड मीटिंग झाली। बॉम्बे हाऊस मध्ये झालेल्या या मीटिंगचा एजेंडा होता टाटा सन्सचे चेअरमन नटराज चंद्रशेखरन यांची पुन्हा चेअरमनपदी नियुक्ती करणे। यामुळे मीटिंग अगदीच हलक्या फुलक्या वातावरणात सुरू झाली आणि सर्वच बोर्ड मेंबर्स नटराजन चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी सहमत होते। पण फक्त एक व्यक्ती या पुनर्नियुक्तीच्या विरोधात होती। ती व्यक्ती होती नोएल टाटा। रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि टाटा ट्रस्टीचे चेअरमन नोएल टाटा यांनी या मीटिंगमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले। नवीन बिझनेस मध्ये करोडोंचे नुकसान का, एअर इंडिया मध्ये एवढा लॉस का, आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे टाटा सन्स शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार नाही याची गॅरंटी काय। नोएल टाटा यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चंद्रशेखरन यांना इतर संचालकांचा पाठिंबा असला तरी त्यांनी स्वतःहून हा निर्णय पुढे ढकलण्याची विनंती केली। खरं तर टाटा सन्स शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार नाही याची गॅरंटी काय, या प्रश्नाचे उत्तर चंद्रशेखरनकडे नव्हतेच, कारण याचं उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे। पण आरबीआयने या प्रकरणात आपला निकाल रोखून धरलाय। डिसेंबर 2025 मध्ये यामध्ये आरबीआय कडून निकाल दिला जाईल अशी आशा होती, पण आरबीआयने आजवर या प्रकरणात निर्णय दिलेला नाही। हेच कारण आहे की नटराजन यांनी बोर्ड मीटिंग मध्ये त्यांच्या पुनर्नियुक्तीबाबतचा निर्णय पुढे ढकलण्याची विनंती केली आणि ही बोर्ड मीटिंग निष्फळ ठरली। मंडळी, मागील वर्ष सोडलं तर नटराजन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने चांगली कामगिरी केलेली आहे। मागील 5 वर्षात चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली समूहाचा महसूल दुप्पट आणि नफा तिप्पट झाला आहे। पण आर्थिक वर्ष 2025 मध्ये निव्वळ नफ्यात 17% घट झाली आणि त्यामुळे नोएल टाटा नाराज आहेत। आता या मीटिंग मधून पुन्हा एक प्रश्न उपस्थित झाले। टाटा समूहातील अंतर्गत कलह अजून शांत झालेले नाही हे यावरून स्पष्ट झाले। टाटा समूहामध्ये सुरू असणारा 2 पारसी परिवारांमधील अंतर्गत कलह एवढा मोठा झालाय की हा वाद मिटवण्यासाठी स्वतः सरकारने सुद्धा पुढाकार घेतलाय, तरीही हा वाद मिटलेला नाही। 10 लाख कोटी रुपयांच्या या समूहाला टाटा सन्स शेअर मार्केटमध्ये यावा असा एक गट आहे आणि टाटा सन्सचा IPO येऊ नये असा एक गट पाहायला मिळतोय। मात्र या गटबाजी मागे 90 वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असणारी दोस्ती, 2 परिवारातील नातेसंबंध, 60,000 कोटी रुपयांचे कर्ज, ट्रस्टमध्ये पडलेली फूट, अशा अनेक गोष्टी आहेत। मित्रहो, टाटा समूहामध्ये एवढा मोठा वाद का निर्माण झाला हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2012 पासून म्हणजेच रतन टाटा हयात असल्यापासून जे घडलंय ते जाणून घ्यावं लागेल। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। टाटा समूहात सुरू असणारा सिव्हिल वॉर पूर्ण समजून घेण्याआधी आपल्याला टाटा सन्स नेमकं काय आहे हे जाणून घ्यावं लागेल। टाटा ग्रुप निघाला की आपल्याला नजरेसमोर TCS, टाटा मोटर्स, टायटन आणि एअर इंडियाचे चित्र उभे राहते। पण या सर्व कंपन्या टाटा ग्रुपच्या मालकीच्या असल्या तरी वेगवेगळ्या आहेत आणि यापैकी तब्बल 26 कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहेत। म्हणजेच तुम्ही त्यांचे शेअर्स खरेदी करू शकता आणि ते विकू सुद्धा शकता। पण या सगळ्या कंपन्यांवर एक बाप कंपनी आहे आणि या कंपनीची मालकी तसेच त्यामधील मोठी हिस्सेदारी याच बाप कंपनीकडे आहे आणि ती कंपनी आहे टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड। मात्र टाटा सन्स शेअर मार्केटमध्ये नाही, तर ही एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि ती प्रायव्हेट राहावी यावरूनच हा सगळा वाद सुरू झालाय। टाटा सन्स मध्ये 2 पारसी कुटुंबाची मोठी हिस्सेदारी आहे। या कंपनीचे 66% शेअर्स हे टाटा ट्रस्टकडे आहेत, तर जवळपास 18% शापूरजी पालोनजी ग्रुप, ज्याला SP ग्रुप म्हणून ओळखतात, त्यांच्याकडे आहे। सध्या SP ग्रुपचे नेतृत्व शापूर मिस्त्री यांच्याकडे आहे। टाटा ट्रस्ट बाबत बोलायचं झालं तर यात सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट असे ट्रस्ट यात येतात। हे ट्रस्ट शिक्षण, आरोग्य अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत। या ट्रस्ट कडून मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले जाते। शिवाय ट्रस्टचे सर्वात महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे टाटा सन्सवर नियंत्रण ठेवणे। टाटा सन्स इतर छोट्या मोठ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवते, तर टाटा सन्सवर टाटा ट्रस्ट नियंत्रण ठेवतो। थोडक्यात टाटा ट्रस्टवर ज्याची पॉवर तोच टाटा समूहावर राज्य करतो। सध्या ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा हे आहेत। आता टाटा परिवार आणि SP ग्रुप शेअर मार्केटमधील लिस्टिंग प्रकरणात आमने सामने आले आहेत। SP ग्रुपची अशी इच्छा आहे की टाटा सन्स शेअर मार्केटमध्ये आले पाहिजे, तर टाटा परिवार टाटा सन्स प्रायव्हेट आहे आणि प्रायव्हेटच राहायला हवं या मागणीसाठी आग्रही आहे। सोप्या भाषेत टाटा ग्रुप मधील हे युद्ध आता 2 परिवारातलं युद्ध बनले। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, टाटा समूहामध्ये या मिस्त्री परिवाराची एंट्री कशी झाली, हे दोन्ही पारसी परिवार एकमेकांसोबत कसे कनेक्ट आहेत। तर मंडळी, SP ग्रुप एक मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे जी की 1865 मध्ये सुरू झाली आहे। या कन्स्ट्रक्शन कंपनीने राजधानी मुंबईमधील अनेक इमारतींचे काम केलेले आहे। RBIची बिल्डिंग सुद्धा याच कंपनीने बांधली आहे।
1930-40 दरम्यान एसपी ग्रुपचे मालक शहापूरजी मिस्त्री यांनी तत्कालीन पारसी बिझनेसमॅन एडलजी दिनशॉ कडून टाटा सन्सचे शेअर्स खरेदी केले. दिनशॉ यांनी त्या काळात टाटा ग्रुपला 2 कोटी रुपयांचे लोन दिले होते. त्या बदल्यात त्यांना कंपनीची 12.5% हिस्सेदारी मिळाली होती. पण दिनशॉ यांनी हे शेअर्स मिस्त्री यांना विकलेत. अशा तऱ्हेने मिस्त्री परिवार टाटा समूहामध्ये आला. पुढे मिस्त्री परिवाराला टाटा परिवारातील JRD टाटा यांची बहीण आणि भाऊ दोराबजी टाटा यांनी शेअर्स विकले. अशा तऱ्हेने 1996 मध्ये राईट्स इश्यू झाल्यानंतर मिस्त्री यांच्याकडे टाटा समूहाची हिस्सेदारी 18.37% पर्यंत पोहोचली. दुसरीकडे नोएल टाटा यांनी शहापूर मिस्त्री यांची बहीण अलू मिस्त्री सोबत लग्न केले. म्हणजे हे दोन्ही परिवार फक्त बिझनेस पार्टनर नाही आहेत तर सोयरे सुद्धा आहेत. म्हणून मिस्त्री परिवार कधीच टाटा ग्रुपच्या विरोधात गेला नाही. तसेच टाटा परिवाराने देखील त्यांना पूर्ण मान सन्मान दिलाय. परंतु 2012 मध्ये जे घडलं त्यामुळे आताचा हा वाद आपल्याला डोळ्याला दिसतोय. रतन टाटा यांनी 2012 मध्ये रिटायरमेंट घेतली आणि त्यांच्या जागेवर पहिल्यांदाच नोएल टाटा आले. शहापूर मिस्त्री यांचे छोटे बंधू सायरस मिस्त्री यांनी रतन टाटांची जागा घेतली. ते पहिले नॉन टाटा बनले जे की टाटा सन्सचे चेअरमन झालेत. पण रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्या विचारधारेत मोठा फरक होता. सायरस मिस्त्री तोट्यात चालणारे बिझनेस एकतर बंद करावेत किंवा विकावेत अशा विचाराचे होते, तर रतन टाटा यांना ते मान्य नव्हतं. हळूहळू हेच मतभेद पुढे शिगेला पोहोचलेत आणि 2016 मध्ये सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरून काढून टाकण्यात आलं आणि अंतरिम चेअरमन म्हणून पुन्हा रतन टाटा आले. यामुळे नाराज झालेले सायरस थेट नॅशनल लॉ अपील ट्रिब्युनलमध्ये गेले. तिथे त्यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सचा निर्णय कायम ठेवला आणि सायरस यांचे निलंबन कायम राहिले. यावरून या 2 बिझनेस पार्टनर परिवारांमधील मतभेद स्पष्ट झाले. पुढे 2022 मध्ये सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन झाले. त्यामुळे आता पुन्हा गोष्टी सगळ्या सामान्य होतील असं वाटत होतं. पण मिस्त्री परिवाराकडे असणारे 18.4% शेअर्स आणि एसपी ग्रुपवर असणारे 60,000 कोटी रुपयांचे कर्ज यामुळे हा वाद आजही कायम आहे. खरं तर एसपी ग्रुपवर 60,000 कोटी रुपयांचे जे कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना पैसे हवे आहेत आणि एसपी ग्रुपला टाटा सन्सचे शेअर्स विकायचे आहेत, जे की सध्याच्या स्थितीला अशक्य आहे. यामुळे एसपी ग्रुप टाटा सन्सचा IPO आला पाहिजे, म्हणजेच टाटा सन्सचे शेअर मार्केटमध्ये आले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यातच 2022 मध्ये RBIने अपर लेअर NBFC कॅटेगरीमध्ये टाकली आहेत. NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. अर्थातच अशी कंपनी जी बँक नाही पण बँकेसारखी काम करते, जसे की लोन देणे आणि इन्व्हेस्टमेंट करणे हे काम करते. आता RBIच्या अपर लेअर NBFC या कॅटेगरीमध्ये जी कंपनी येते तिला 3 वर्षाच्या आत शेअर मार्केटमध्ये लिस्ट व्हावे लागते. अर्थातच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत टाटा सन्सला शेअर मार्केटमध्ये येणे अनिवार्य होते. यामुळे एसपी ग्रुप आनंदी झाला, कारण की शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांच्या शेअर्स मधून त्यांना पैसे मिळणार आहेत. पण आता सन्स कडून आमची कंपनी NBFC नाही असा युक्तिवाद दिला गेला. टाटा सन्सने असा युक्तिवाद केला की ती एक औद्योगिक होल्डिंग कंपनी आहे. कर्ज देणे आणि गुंतवणूक करणे हा तिचा प्राथमिक व्यवसाय नाही, त्यामुळे तिला NBFCचे नियम लागू होत नाहीत. त्यातच टाटा सन्सचे 2023-24 या आर्थिक वर्षात आपले संपूर्ण कर्ज अंदाजे 21,813 कोटी रुपये फेडलेत आणि मार्च 2024 मध्ये आपली NBFC नोंदणी रद्द करण्यासाठी RBI कडे अर्ज केला. मात्र RBIने अजून या अर्जावर निकाल दिलेला नाही. पुढे 2024 मध्ये 86 वर्षीय रतन टाटा यांचे निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनानंतर अवघ्या 2 दिवसात टाटा ट्रस्टच्या बोर्डाने नोएल टाटा यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि येथूनच गोष्टी वेगाने बदलू लागल्यात. सप्टेंबर 2025 मध्ये टाटा ट्रस्टची एक बोर्ड मीटिंग झाली. या बैठकीत विजय सिंह यांना टाटा सन्सचे संचालक म्हणजेच डायरेक्टर बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. विजय सिंह हे माजी संरक्षण सचिव असून ट्रस्टचे विश्वस्तही आहेत. मात्र रतन टाटांच्या निधनानंतर एक नवीन नियम करण्यात आला होता की 75 वर्षांवरील संचालकांना दरवर्षी पुनर्नियुक्तीसाठी मंजुरी घ्यावी लागेल. विजय सिंह 77 वर्षांचे होते. नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी त्यांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला, परंतु मेहली मिस्त्री, प्रमित झावरी, जहांगीर आणि दराज खंबाटा या इतर 4 विश्वस्तांनी याला विरोध केला. हे 4 जण बहुमतात असल्याने तो प्रस्ताव फेटाळला गेला आणि विजय सिंह यांना ते पद मिळाले नाही. त्यानंतर या 4 विश्वस्तांनी मेहली मिस्त्री यांना संचालक बनवण्याचा प्रयत्न केला. मेहली मिस्त्री हे एसपी ग्रुपचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी याला विरोध केला. इतक्या मोठ्या पदावरील नियुक्ती ही योग्य आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे असे त्यांचे मत होते. यामुळे ट्रस्टमध्ये 2 गट पडलेत. एका बाजूला नोएल टाटा आणि दुसऱ्या बाजूला एसपी ग्रुपची संबंधित विश्वस्त. पुढे टाटा ट्रस्टचाच एक भाग असलेल्या बाई हिराबाई चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन मध्ये
नॉन पारशी असूनही वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांच्या नियुक्तीचा मुद्दा मेहली मिस्त्री यांनी मांडला। यामुळे वेणू श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या पाठोपाठ मेहली मिस्त्री यांनीही नोव्हेंबर 2025 मध्ये टाटा ट्रस्टचा राजीनामा सादर केला। आपल्याला कोणताही वाद नको आहे असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले। एसपी ग्रुप टाटा सन्स शेअर मार्केटमध्ये यायला हवी यासाठी का आग्रही आहे हे आपल्याला समजले। आता आपण टाटा परिवार लिस्टिंगच्या विरोधात का आहे हे समजून घेऊयात। टाटा परिवार लिस्टिंगच्या विरोधात असण्याचे मुख्य कारण म्हणजे नियंत्रण। सध्या टाटा ट्रस्ट प्रत्येक मोठा निर्णय घेते, त्यांच्याकडे व्हीटो पॉवर सुद्धा आहे। पण जर कंपनी शेअर मार्केटला आली तर सेबीचे नियम लागू होतात। अशा परिस्थितीत छोट्या गुंतवणूकदारांनाही मोठ्या निर्णयांमध्ये वोट देण्याचा अधिकार मिळेल, ज्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार केवळ ट्रस्टच्या हातात राहणार नाहीत। दुसरे कारण म्हणजे होल्डिंग कंपनी डिस्काउंट। जेव्हा एखाद्या होल्डिंग कंपनी लिस्ट होते तेव्हा बाजारामध्ये तिच्या शेअरची किंमत ही तिच्या उपकंपन्यांच्या एकूण मूल्यापेक्षा 30 ते 60% कमी असते। हे जागतिक स्तरावर सर्वत्र घडते। त्यामुळे टाटा सन्सचे मूल्य शेअर मार्केटमध्ये तितके दिसणार नाही जितके ते कागदावर दिसते। तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे जर एसपी ग्रुपने आपली हिस्सेदारी खुल्या बाजारामध्ये विकली तर ती एखाद्या अनोळखी किंवा बाहेरील गुंतवणूकदाराकडे जाऊ शकते। आता टाटा समूहामध्ये कोणीही बाहेरील व्यक्ती भागीदार व्हावी हे टाटा परिवाराला मान्य नाही। टाटा ग्रुप फार मोठा आहे आणि जर यामध्ये इन्स्टेबिलिटी आली तर देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती आहे। यामुळे टाटा ग्रुप मधील हा वाद दूर व्हावा यासाठी देशाचे गृहमंत्री आणि वित्त मंत्री यांनी 2025च्या शेवटी दिल्लीमध्ये टाटा सन्सच्या 2 महत्त्वाच्या मेंबरसोबत मीटिंग घेतली होती आणि हा वाद ताबडतोब मिटवा अशा सूचना दिल्या होत्या। याच मीटिंग नंतर मेहली मिस्त्री टाटा ट्रस्टचा राजीनामा दिला, पण अजूनही या संपूर्ण वादावर तोडगा काही निघालेला नाहीये। दरम्यान फेब्रुवारी 2026 मध्ये झालेला टाटा सन्सच्या बोर्ड मीटिंग मध्ये चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीसाठी नोएल टाटा यांनी 4 अटी ठेवल्या होत्या। पहिली, टाटा सन्स कधीही शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार नाही। दुसरी, कंपनीवर कोणतेही कर्ज राहणार नाही। तिसरी, हाय रिस्क गुंतवणुकीवरील खर्च कमी केला जाईल। चौथी, एअर इंडिया आणि बिग बास्केट सारख्या व्यवसायांमधील तोटा कमी केला जाईल। चंद्रशेखरन यांनी शेअर मार्केट लिस्टिंगचा निर्णय हा आरबीआयचा आहे, यामुळे लिस्टिंग बाबत त्यांनी कोणतीच गॅरंटी दिली नाही आणि अशा तऱ्हेने ही बैठक निष्फळ ठरली। चंद्रशेखरन यांचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 पर्यंत आहे। याचा अर्थ नेतृत्व बदलाचा निर्णय घेण्यासाठी कंपनीकडे अजून बराच काळ आहे, पण तरीही यामुळे अनिश्चितता पाहायला मिळत आहे। दुसरीकडे लिस्टिंगसाठी आता टाटा ट्रस्ट मधून देखील सपोर्ट मिळतोय। टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनीही टाटा सन्सचे लिस्टिंग आवश्यक असल्याचं सांगितलं आहे। विजय सिंह यांनीही लिस्टिंगला पाठिंबा दाखवलाय। जुलै 2025 मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तांनी एक ठराव मंजूर केला होता की टाटा सन्स ही प्रायव्हेट कंपनीच राहील, परंतु आता स्वतः विश्वस्तच म्हणत आहेत की तो ठराव टिकणे कठीण आहे। विजय सिंह यांनी असे नमूद केले आहे की लिस्टिंगच्या विरोधात आता एकमत होणे अवघड आहे। म्हणजे सध्या एका बाजूला नोएल टाटा आहेत ज्यांची इच्छा आहे की टाटा सन्स प्रायव्हेट राहावी, रतन टाटा यांचीही हीच इच्छा होती। दुसरीकडे एसपी ग्रुप आहे जो सध्या कर्जात बुडालेला आहे आणि कंपनी लिस्ट झाल्याशिवाय त्यांना आपले पैसे बाहेर काढण्याचा दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही। तसेच आता लिस्टिंगसाठी ट्रस्ट मधून देखील सपोर्ट मिळू लागला आहे। यामुळे आता टाटा सन्स प्रायव्हेट राहणार की पब्लिक राहणार हे सर्व आरबीआयच्या डिसिजनवरच आहे। पण मंडळी, टाटा सन्स प्रायव्हेट राहावी की पब्लिक झाली पाहिजे या विषयावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।